अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंचाच्या वतीने शैक्षणिक जनजागृती मोहीम संपन्न। अखिल भारतीय भोई समाज कल्याणकारी मंचाच्या वतीने जुने नांदेड येथील श्री लक्ष्मी नगर बामणीघाट रोड भागात समाज विद्यार्थी शैक्षणिक दृष्टिकोन व पालक जनसंपर्क मोहीम अत्यंत उत्साहात राबविण्यात आली। या मोहिमेअंतर्गत समाजातील विविध प्रलंबित प्रश्नांवर आणि शैक्षणिक प्रगतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या विशेष मोहिमेदरम्यान स्वर्गीय विपुल फाउंडेशन व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक महेंद्र खेडकर सर, कोकण विभागीय मंच अधिकारी श्री गोपाळ धारपवार तसेच मंचाचे प्रदेशाध्यक्ष श्री संतोष शिंगणे साहेब यांनी जुने नांदेड येथील भोई वस्तीला सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। मान्यवरांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण सभा। या मोहिमेदरम्यान सर्वप्रथम नांदेड विभागातील नामांकित उद्योजक श्री हरिदास कोमटवार यांच्या निवासस्थानी भेट देण्यात आली। त्यानंतर लक्ष्मी नगर येथील बामणीघाट भागात भोई समाज बांधव आणि भगिनींची एक भव्य सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला नांदेड भोई समाज महासंघाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री राजू अण्णा मामुलार यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर आणि ज्येष्ठ समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभेत या प्रमुख विषयांवर झाली चर्चा व अंमलबजावणी। रोजगार मार्गदर्शन केंद्र भोई वस्तीतील सुशिक्षित बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी रोजगार मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे। समाज भवन व निधी उभारणी, समाजाच्या हक्काच्या जागेवर भव्य समाज भवन उभारणे आणि त्याच्या पायाभरणीसाठी आवश्यक निधी गोळा करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा झाली। स्पर्धा परीक्षा केंद्र समाजातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांमध्ये संधी मिळावी यासाठी विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। ग्रामीण उद्योग प्रशिक्षण तरुण आणि महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ग्रामीण उद्योग प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे। या सर्व महत्त्वाच्या विषयांवर उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले। शेवटी उपस्थित सर्व समाज बांधवांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।